फेरीवाला मारहाण प्रकरणी 40 शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर 4 जणांना अटक करण्यात आली। या कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही पदाधिकारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत होते, मात्र कायदा व सुव्यवस्था मोडल्याचं कारण देत पोलिसांनी त्यांना जुमानलं नाही आणि आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेत। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत आहेत। विशाल, 2 मुद्दे आहेत। एक म्हणजे पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे तरी सुद्धा कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत। शेजारच्या ठाण्यामध्ये स्वतः आयुक्त रस्त्यावर उतरून जयस्वाल कारवाई करतात। ई रवींद्रन जे आयुक्त आहेत ते मात्र कारवाई करत नाहीयेत का? प्रशासन जुमानत नाहीये का? वारंवार तक्रारी येत होत्या नागरिकांच्या, सत्ताधारी पक्षांच्या, तरी सुद्धा प्रशासन जे आहे ते ढिम्म आहे। रोज येता जाता प्रवासी जे आहेत, जे कल्याण डोंबिवलीकर नागरिक आहेत, त्यांना भयानक त्रास होत आहे या फेरीवाल्यांचा। इतकी की अंगावरती धावून येण्यापर्यंत त्यांची मजल जात आहे, तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची हालचाल प्रशासन करत नाही। आपण मागच्या 2 आठवड्यापूर्वीच एक कल्याणची आणि डोंबिवलीची जे स्काय वॉक आहे त्याच्यावरती हे फेरीवाले कसे ठाण मांडून बसतात आणि तिथले कचरा कसा टाकून जातात आणि एक प्रकारे डम्पिंग ग्राउंड झालेला, अशा प्रकारची आपण एक बातमी दाखवली होती। त्यानंतर प्रशासन हे हल्लं आणि आम्ही संयुक्त कारवाई करू, आम्ही आरपीएफ आणि रेल्वे प्रशासनासह स्कायवॉक मोकळा करू, स्टेशन परिसर मोकळा करू, अशा प्रकारच्या वल्गना केल्या गेल्या। मात्र आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाहीये। याचा कुठेतरी एक जो आहे संताप शिवसैनिकांना आला। आम्ही सत्ताधारी असूनही जर का आमचं ऐकत नसतील तर आमचा उपयोग काय, असा सवाल करत अचानक शिवसेना आणि युवासेना यांच्या कार्यकर्त्यांनी काल आक्रमक पवित्रा घेतला आणि अक्षरशः स्टेशन परिसर आहे, डोंबिवली परिसर, तिथून फेरीवाल्यांना हुसकावून लावलं आणि मारहाण सुद्धा केलेली आहे। या घटनेमध्ये रात्री उशिरा 4 जणांना ज्या अटक करण्यात आलेली आहे। विशाल, सोमवारचा बाजार असतो आणि हेच निमित्त साधून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना मारहाण केलेली आहे, त्यांना हुसकावून लावलेले आहे। पण आता प्रशासनाने मात्र आता थोडंसं गंभीरता होऊन हे फेरीवाला मुक्त शहर करण्यासाठी थोडं धडपडलं पाहिजे, थोडी कारवाई केली पाहिजे। विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।